नमस्कार. नमस्कार. अत्यंत कठीण काम माझ्या समोर आहे. सगळे एवढ्या वर्षानंतर भेटलेत आणि आपापसातल्या गप्पा संपत नाहीत आणि त्यातून माझ्याकडे जरा लक्ष द्यायचं. शिवाय याच्यानंतर जेवणाची वेळ आहे. पण या शाळेचा रौप्य महोत्सव आहे आणि पहिल्यांदा सगळ्यांकडून मला जोरदार टाळ्या पाहिजेत या विद्या मंदिरासाठी ज्यांनी आपल्याला घडवलंय. कारण असं म्हणतात ना की जळणाऱ्याला विस्तव कळतो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जगणाऱ्याला जीवन कळते, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही. जळणाऱ्याला विस्तव कळतो. एका जागी थांबून थांबून डबके होई पाणी. एका जागी थांबून थांबून डबके होई पाणी. वाहणाऱ्याला मार्ग सापडे, वाहणाऱ्याला मार्ग सापडे, अडणाऱ्याला नाही. जळणाऱ्याला विस्तव कळतो. हे आपण सगळे एकत्र आलो. मी जरा इथे येऊन बोलू का? हा, मला हे असं जमत नाही. हा, आता तुमच्या समोर जवळ आल्यासारखं वाटतो. मी आल्यानंतर विचारलं, जे मला सांगायला आलं की सज्जन म्हात्रे तुम्ही मार्गदर्शन करायला याल का? मी म्हणलं एवढा काही मोठा नाही झालोय मार्गदर्शन करण्या इतपत, परंतु येईन. कारण या शाळेने आणि या गावाने खूप अगोदर मला संधी दिली होती. जेव्हा कोपरा गावामध्ये याल तर असाल, तोडेकर साहेब या ठिकाणी बसलेत आणि माळी सर सुद्धा बसलेत. चान्स दिला होता, संधी दिली होती. सगळे विद्यार्थी मला बघून खूप आनंद झालाय एकदम, कारण फार छान दिसतंय. म्हणजे आपल्याकडे साखरपुड्याला जे दृश्य दिसतं ना, हे सगळे नटून थटून मस्तपैकी छान 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 आलेला असतो. आणि तसं एक दृश्य आहे, उत्सवाचं वातावरण आहे. कारण हा एक जेव्हा जीवन उत्सव होतो ना, तेव्हा त्याची काही मजाच वेगळी असते. आणि जेव्हा आपण शिकून गेलो या ठिकाणी, आपल्याला भेटली होती माणसं. आपण 7वीत होतो तेव्हा तो 8वीत होता, आपण 8वीत होतो तेव्हा तो 9वीत होता, आपण 9वीत होतो तेव्हा 10वीत होता. अशी माणसं आता सगळे ही बॅच आले, ती बॅच आले, ती बॅच आले, ती बॅच आले, आणि सगळे रंगीबेरंगी मला दिसतात आणि फ्लोरोसेंट एकदम खूप छान. मला इतका आनंद झाला हे सगळं वातावरण बघून. आणि शिक्षकांचा सत्कार, गुरुजनांचा सत्कार. कारण इथे संजीवन म्हात्रे उभा आहे तो पण अशा गुरुजनांमुळेच आहे, आणि आपण सुद्धा या ठिकाणी बसलेलो आहोत ते सगळे गुरुजनांमुळेच आहोत. की ते नसते तर आपण नसतो. साधी गोष्ट आहे. पण आता मग एवढं तुम्हाला कळलंय की माझी विद्यार्थी संघ आहे, माझी विद्यार्थी संघाने हा एवढा मोठा समारंभ आलाय, घडून आणलाय, आणि त्याच्यानंतर अजून आता मार्गदर्शन काय करायचं, केवढी सगळी एकोपा आहे, एवढी सगळी एकी निर्माण झालेली आहे, एवढं सगळं चांगलं आहे. मगाशी बाळाराम पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलेले की अद्ययावत शाळा आपल्याला तयार करायची आहे. जर अद्ययावत शाळा तयार करायची असेल तर काळाच्या बरोबर जायला पाहिजे, किंबहुना काळाच्या पुढे जायला पाहिजे. जर काळाच्या पुढे जायचं लागेल, आमची शाळा त्यावेळच्या परिस्थितीनुसार जशी होती तसे आम्ही घडलो. परंतु जसं आपली मुलं आता सांगतात की आम्हाला असा मोठ्या एअर कंडिशन ग्लासेस दिसणाऱ्या सगळ्या काचा 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 अशा शाळेमध्ये जायचं आहे, तर ते त्यांचं काय नवीन पिढीचं म्हणणं वावगं नाही आहे. परंतु नॉर्मली कसं होतं की काळ पुढे जात राहतो आणि आपण पुढे जात राहतो, आणि काळानुसार जर ज्याला बदलता येत नसेल तर तो माणूस मागे पडत राहतो. आणि सगळी माणसं मग डिजिटल होत जातात. आणि सगळी या डिजिटल माणसांच्या 2-3 गोष्टी नाही होत आहेत. त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो, कारण आपला जो ऑडियन्स आहे तो मिक्स आहे. आणि त्यामुळे पहिली गोष्ट एक, हल्ली मोबाईल आलेत ना, आणि सगळी माणसं आता मोबाईलमध्ये आहोत. सेल्फीच्या जमान्यात आपण सेल्फिश होत चाललोत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली की कुठल्याही कार्यक्रमाला जायचं तर आपला फोटो आला पाहिजे
या टेन्शनमध्ये आपण सगळे राहतो. त्याच्यावर मी एक मस्तपैकी कविता करतो जेणेकरून वातावरण थोडं हलकं फुलकं होईल. फार गंभीर वातावरण आहे आणि आगरी भाषेत एकदा मी सुरू केलो की मी सोडत नाही मग तुम्हाला. कारण हल्ली काय माहिती आहे की दिवस रात्र इंटरनेटवर जातात माणसं. इंटरनेट नसेल तर ऑक्सिजन नसल्यासारखी परिस्थिती होते की लोक इथं रेंज नाही, इथं रेंज नाही, अरे इथे रेंज नाही, अरे इथे रेंज आहे, इथं रेंज आहे. म्हणजे रेंज नसली तर मरतील की काय अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यावर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही मोबाईलच्या अतिवापरावर बोला जरा. अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. पटत असेल तर जोरदार टाळ्या या होळीसाठी. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला, दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. आणि याची लँग्वेज बदलली आपली. भाऊस झाले ब्रो, ब्रो झाले ब्रो. भावांना आपण ब्रो, नवीन पिढीमध्ये ब्रो ब्रो, आणि लव ब्रो असं बोलतात का. लव शब्द पहिली उच्चाराची हिंमत होती कोणची. अरे देवा देवा देवा, आता तर सहजच पोरं 25 वेळा दिवसातून लव बोलतात. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. हबी झाले नवरे. पहिला एक हंबा बाहेर बांधलेला असायचा, आता एक हंबी घरात आणलाय. अवस्था इतकी वाईट झाली ना त्या मोबाईलमुळे. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी, बहिणीस झाली सिस. पहिला किती चांगला शब्द होता, बाय आली बाय आली, आमची बाय आली, आमची बाय आली, आमची बाय. किती चांगलं वाटायचं. सिस म्हणजे आवाज पुरुष येते का मागशी येते समजत नाही. सिस हा का शब्द झाला. बहिणीस झाली सिस, याला आधुनिक बोलायचं का हा विचार येतो ना. पहिली गोष्ट बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी, लागलाय येर कसलं येथेर, येऱ्यांचा बाजार झाला. लागलाय येर कसलं येथेर, येऱ्यांचा बाजार झाला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. आणि अजून काय झालं माहिती आहे, नवरा व्हॉट्सअप व आणि बायको FB व. सगळेजण आता तशाच वयोगटात आहात म्हणून सांगतोय की आता विद्यार्थी नाही राहिलात तुम्ही, आता नवरा बायको वगैरे सगळे गृहस्थ आश्रमातले आहात म्हणून सांगतो. आणि ते FB आलंय, FB फेसबुक. त्याचा फेस काढलाय आपण सगळ्यांनी फेसबुकचा अक्षरशः, की काहीही टाकायचं. आमच्या कोंबडीने अंडी घातली फेसबुकवर, आमची बकरी इली फेसबुकवर. काय टाकायचं ते पण आपल्याला समजलं पाहिजे. फेसबुक आहे कशाला आणि त्याचा वापर कसा करायचा. आणि ते व्हॉट्सअप, सकाळी एवढी फुलं येतात का काश्मीरमध्ये फुलत नसतील एवढी मोबाईलमध्ये सकाळची फुलं. आणि दुसरी गोष्ट तत्वज्ञान सकाळी. अरे देवा देवा देवा. माणसाने जीवनामध्ये 2 गोष्टींचा त्याग करायला पाहिजे. एक म्हणजे अहम आणि दुसरे म्हणजे भ्रम. मी त्या ज्यानी पाठवला होता त्यालाच तो फॉरवर्ड केला आणि विचारला, या तुला समजलाय. तो बोलला मना कणाला समजायला पाहिजे, मिनी आला तुला धरला, तू समजून घे. मिनी तुला फॉरवर्ड केला. हे फॉरवर्ड करण्यात आपण बॅकवर्ड व्हायची पाळी आली आहे. ते नुसतं विचारच करायचा नाही, फॉरवर्ड. आणि किती बाप रे माराच असतो सकाळचा विचारांचा. बरोबर आहे. 3 गोष्टी टिकत नाही, अमुक तमुक हे. 4 गोष्टी पचत नाहीत, अमुक तमुक हे. 5 गोष्टी इथे जात नाही. हे देवा देवा, सकाळ इतकी त्या सगळी मोबाईलमध्ये. मानेचे मणके सरलेत लोकांचे, गॅप तयार झालाय मणक्यात, मानच अशी 90 डिग्रीमध्ये. बरं त्याच्यावर ग्रुप्स तयार झाले, ग्रुप्स, टोळ्या तयार झाल्या, टोळ्या. युद्ध होतील आता त्या टोळ्यांमध्ये. एखादा माणूस मेला ना त्याची चिंता नाही करत, पण ग्रुपमधनं लेफ्ट झाला ना दिवसभर चर्चा.
तो का लेफ्ट झाला, तो का लेफ्ट झाला, तो का लेफ्ट झाला, तो का रे वाहून दे त्याला, झाला वाटला तो झाला लेफ्ट. आणि त्याच्यावर किती विचार, या विचारांचा एक ग्रुप, त्या विचारांचा एक ग्रुप, त्या विचारांचा एक ग्रुप, त्या विचारांचा एक ग्रुप, इतक्या भानगडी सुरू झाल्यात. बरं स्टेटस ठेवतात, त्याच्यावरनं टोमणे मारायचे असतात. आम्ही मात्र हे करत नाही, पण आई वडिलांची सेवा करतो. स्टेटस का दुसऱ्याला त्याच्यावरनं टोमणा मारायचा, दुसऱ्यावरनं, म्हणजे भांडणासाठी नवीन जागा उपलब्ध झाल्यात आपल्याला. फेसबुक आणि व्हॉट्सअपवरनं आपण भांडतोय, सामाजिक संतुलन बिघडवतोय आपण फेसबुक आणि व्हॉट्सअपवरनं, अफवा पसरवतोय, गोंधळ घालतोय. पूर्वी काहीच माहिती नसायचं, आता ऍक्सिडेंटचे फोटो. पूर्वी कसं माणूस बोलायचं, म्हणजे पूर्वी माणूस माणूस होता की अरे ऍक्सिडेंट झालं, खूप वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, असं होतं. आता नाही, घ्यायच्या बाहेर. ही काय ऍक्सिडेंट सांगण्याची पद्धत झाली. आणि मला असं वाटतं की हे अतीच झालंय आता. बरोबर आहे, फक्त 2 मिनिटात ती कविता संपवतो. आणि ते नवरा बायकोचं तर मी बोलतच नाही. ती बिचारी लय चिंतेत का यो आवरा मोबाईल मध्ये का घुसलाय, झोप नाही त्यांना. तो सारखा मोबाईल मध्ये आहे, ती सारखी लक्ष ठेवून आहे. काय आहे तो मोबाईल घेताना हसतो कसा, याचा अर्थ तो रोमॅन्टिक बोलते का राजकारणाचं बोलते का समाजकारणाचं बोलते का काय करतोय. ती टेन्शन मध्ये. बरं तिने मोबाईल घेतला तर हा टेन्शन मध्ये. त्याच्यामुळे बरं कोण कोणाशी बोलत नाही. बाप आला की तो मोबाईल मध्ये असतो. मुलं ऑलरेडी, पूर्वी ना लहान मुलं होतं बघा, लहान मुलं पाळण्यात, तर ते काय करायचे, त्याला खुळखुळा बांधायचे वरती. एकदा मूल रडायला लागलं का खुळखुळा बांधला ते गप्प बसायचं, हा असं करायचं. आता तसं नाही करत. मुलगा रडायला लागला, मोबाईल हातात, ते लगेच. म्हणजे एवढूशा लहान मुलापासून आपण त्या वृद्धांपर्यंत तो मोबाईलने आपली जागा घेतली आणि संसार बिघडायची पाळी आली. नवरा व्हॉट्सअप आणि बायको FB व, अरे खोटा खोटा या जग आणि संसार डबघाईव. खोटच आहे ते. संजीवन म्हात्रे दिसला तुम्हाला, रंग काळा आहे बघा. फेसबुकवर जा, रंग गोरा आहे. एडिट फोटो आहे सर्व. एडिटचा जमाना आला. मला देव ना एडिट करू शकले. रंग बाग फेअर अँड लवलीला पराभूत करणारा मी एकमेव माणूस इथे तुमच्या समोर उभा आहे. दमले मला फेअर अँड लवली गोरा करून करून करून. आणि त्याच्यामुळे त्या नकली गोष्टींच्या मागे लागलोच नाही. असल्या शाळेमधून मोठा झालो, गरिबांच्या शाळेमधून शिकलो. हे भाग्य फार मोठ्या लोकांना मिळत नाही. आपल्याला मिळाले की अशा शाळेतून आलोय जी शाळा संघर्ष करत होती. अशा शाळेतून मोठं झालो ज्या शाळेने आपल्याला शिक्षण तर दिलंय प्लस संस्कार पण दिलेत. कारण शिकलेली माणसं संस्कारित असतात असं मुळीच नसतं. पण या शाळेचं, मी माळी सरांना सहज विचारलो, सर तुम्ही इथे किती वर्ष होतात. तर मला वाटलं ते म्हणतील 5 वर्ष होतो की 10 वर्ष होतो, 15 वर्ष होतो. ते म्हणाले मी 26 वर्ष होतो आणि शाळेला 27 वर्ष झालीत. क्या बात आहे, किती मोठं योगदान आहे. तिकडे तोडेकर साहेब बसलेत, त्यांनी तर सुरुवातीपासून हा संसाराचा गाडा चालवलेला आहे या शाळेचा. आणि जेवढे ग्रामस्थ आहेत, जेवढे आत्तापर्यंत झालेले या गावचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्या सर्वांचं योगदान आहे, तुमचं योगदान आहे या शाळेसाठी. फार मोठी गोष्ट करताय आपण, पण ही आता पुढे नेली पाहिजे. मग त्यासाठी हा मोबाईल जरा मागे ठेवला पाहिजे. कारण हे समुद्र मंथनासारखं आहे. हा जो मोबाईल आहे ना, हे समुद्र मंथनासारखा. याच्यातून विष पण काढता येतं आणि अमृत पण काढता येतं. फक्त आपण ठरवायचं याच्यातून काय बाहेर काढायचं, विष की अमृत. पहिली गोष्ट हीच सांगितली. मला वाटतं की यासाठी जोरदार टाळ पाहिजे की मी आजपासून याच्यातून अमृत बाहेर काढेन, कारण हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेवढे मला विद्यार्थी दिसत आहेत तर आपण विद्यार्थीच राहूया शेवटपर्यंत. मी अजूनपर्यंत विद्यार्थीच आहे. मी शिक्षकांची जागा कधीच घेऊ शकणार नाही. कारण आपण कितीही मोठे झालो तरी आपण शपथ घेऊया विद्यार्थीच राहायचं. याचा अर्थ की आपल्याला शिकत राहायचं आहे. शिक्षण कधी संपत नाही. मी गिटार शिकायला गेलो तर ते गिटार शिकवणारे म्हणाले की सरजी आपने बहुत देर कर दी. एवढी एवढीशी मुलं गिटार शिकायला येतात. मी पण गिटार शिकायला गेलो, ते म्हणाले बहुत देर कर दी आपने. बोलो क्यों? बोलते आपली उंगलियां है ना आपकी सख्त हो गई, वो मुड़ेंगी नहीं अभी. बोलो उंगलियां किसकी है? उंगलियां मेरी है ना. आप मुझे बताइए, मुड़ाने का काम मैं करूंगा.
शिकायचं असेल शिकता येतं मित्रांनो, शिकत राहा. कोणतीही कला 14 विद्या 64 कलांच्या गणरायाला मानतो आपण. शिकत राहा, काहीही शिकत राहा, लिहित राहा. ज्यांना लिखाण करायचं आहे त्यांनी लिहा, ज्यांना चित्र काढायचं आहे चित्र काढा, ज्यांना गाणं म्हणायचं आहे त्यांनी गाणं म्हणा. आणि सगळा समाज आपण सुसंस्कृत आणि चांगला करूया. कारण आपलं काम आहे तेच जे आपल्याला या मोठ्यांनी जो वारसा दिलाय ना, हा वसा चालवायला पाहिजे. कारण नॉर्मली ना आपण काय देत नाही. कारण बघा, आपण पाय असावे जमिनीवरती, कसं माहितीये, पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. हे जमलं पाहिजे आपल्याला. काळीज काढून द्यायचं आहे, शाळेसाठी काहीतरी द्यायचं आहे. नॉर्मली आपल्याकडे एखादा गाडी मागायला आला की आपण कसं वागतो बघा, जरा गाडी दे, नाही ने तू, पण ब्रेक नाही लागत, ब्रेकचा जरा काम काढलाय तरी पण बोलतो नाही मी व्यवस्थित चालवेन, नाही ने तू, पण डिझेल जरा कमी असेल, हो ने तू, ने बिंदास, नेल तो नेणार नाही. त्याला देता देताच आपण सांगितलं की तू नेऊ नकोस बघ, लक्षात ठेव. हे आपण असे झालो, आपल्याला बदलायचे. आता चेंज आहे की पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आत्ता ये 72. येऊ दे संकटाला, येऊ दे, काय पावर आहे त्याची. संकटासही ठणकावून सांगावे आत्ता ये 72. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून उत्तर. हे असं 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 जगायला पाहिजे. आणि शेवटचे जाता जाता सांगेन काही 4 गोष्टी. मोबाईल सांगितलंय की त्याच्यातून अमृत काढा. नंबर 2, व्यायाम करा बाबांनो. चांगले दिसलात पाहिजे तुम्ही, बरोबर, छान दिसलं पाहिजे. त्यासाठी वय कुठलंही असो व्यायाम करा. जिम पाहिजे याची गरज नाही आहे. जिम, लोक म्हणतात व्यायाम करायला जिम कुठे आहे, कुठे आमच्या वेळी जिम होती. जिमची गरज नाही, रोज व्यायाम करा. म्हणजे याचा अर्थ आता तुम्ही ज्या वयात आहात, आता तुम्हाला समाजाला द्यायची वेळ आलेली आणि तुम्ही आजारी पडलात तर ते ठीक होणार नाही. मस्तपैकी व्यायाम करा. व्यायामाचा आणि दुसरा एक आहे वाचनाचा. वाचन करत राहा. वाचाल तर वाचाल. मी खूप वाचतो म्हणून इथे उभा आहे. बिंदास्त वाचत राहा. जेवढं 10 पानं वाचल्याशिवाय मिनिमम झोपायचंच नाही आहे. सिंपल. हे जरा बोर होत असेल किंवा काय आम्हाला सांगता वाचन करत जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण सर सांगतच असतात वाचन करा, पण मुलं ते गाईडमध्येच राहतात तेच. आणि मुलं नाही अशी आत्ताची, तर काय बोलू मी आता त्यांच्याविषयी, कारण त्यांच्यावर एवढा प्रेशर आहे सध्या. आमच्यावर काय प्रेशरच नसायचा मित्रांनो. आम्ही भाग्यवान आहोत. ही बॅच, ही शाळा 92ला सुरू झाली, बरोबर मला सर बरोबर असेल तर 92ला सुरू झाले. माझं 90चं ग्रॅज्युएशन आहे. त्याच्यामुळे आम्ही ग्रॅज्युएट झालो. हाच मुळात फार मोठा त्यावेळी गोष्ट होती की अरे ग्रॅज्युएट झालो, त्यात सायन्सचे ग्रॅज्युएट. त्यावेळी आमच्या गावात म्हणत अशी होती, सायन्स म्हणजे रिलायन्स, म्हणजे जो सायन्सला झाला तो रिलायन्सला कामाला गेला. इतकी गोष्ट त्यावेळी कठीण होती, आता इतकी सोपी झाले. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 व लक्षात ठेवा. व्यायाम करा मस्तपैकी, तंदुरुस्त राहा, फिट. कारण जेवढे आपण पैसे कमवतो अर्धे पैसे दवाखान्यात खर्च होतात नंतर, त्यापेक्षा फिटनेस खूप अत्यंत गरजेचं आहे. मस्तपैकी स्वतःला फिट ठेवा. द्यायची वेळ आली आता समाजाला. नंबर 2, वाचन करा. परफेक्ट वाचत राहा. पुस्तकं तुम्ही निवडा काय करायचं आहे, कसलं वाचन करायचं आहे. कारण आपल्याला नुसतं इथे राहायचं नाही, इथे खूप मोठी गोष्ट, खूप मोठं स्वप्न आहे या शाळेने बघितलेलं. त्या स्वप्नाला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे आणि हे कॉन्ट्रीब्यूट आम्ही सगळेजण करणार आहोत. शेवटच्या 4 ओळी बोलतो आणि थांबतो की है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावला तू दीप जेथे काळजाची वात कर, लावला तू दीप जेथे काळजाची वात कर, और राह में लोग कांटे भी बिछाते हैं यहाँ, राह में लोग कांटे भी बिछाते हैं यहाँ, फूल ही उधळेल कोणी, फूल ही उधळेल कोणी, पण चालण्यास सुरुवात कर, चालण्यास सुरुवात कर, चालण्यास सुरुवात कर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. परत एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण सरांना नुकताच आगरी कोळी समाजभूषण पुरस्कार देखील मिळाला आहे, बरोबर ना सर? थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. परमेश्वराला माझा नमस्कार.
समोर बसलेले मान्यवरांना माझा नमस्कार. रायगड जिल्हा परिषद